नमस्कार मैत्रिणींनो, मीनाक्षीज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बाप्पासाठी उकडीचे मोदक. इथे मी सर्व तयारी आधीच करून घेतलेली आहे. जर तुम्हाला मोदकांचा सविस्तर व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंक चेक करू शकता. बोटांच्या साहाय्याने चिमटी घेत पाकळ्या तयार करायच्या आहेत. जर तुम्ही पहिल्यांदाच मोदक बनवत असाल तर हे प्रमाण परफेक्ट आहे. इथे मी तांदळाच्या पिठीसाठी कोकणी तांदूळ घेतलेला आहे. तुम्हाला हवा तो तांदूळ तुम्ही घेऊ शकता. रेशनच्या तांदळाचे सुद्धा तुम्ही पिठी तयार करू शकता. पण रेशनचा तांदूळ दळण्याआधी त्यात थोडा साबुदाणा टाकून घ्यायचा आहे. त्यामुळे मोदकाला क्रॅक जात नाही. कळ्या पाडून तयार झालेल्या आहेत. त्यात आता आपण सारण भरून घेऊ. सारण भरून झाल्यानंतर कळ्या एका साईडला घुकवून घ्यायच्या आहेत आणि हळूहळू आकार देत असा वरचा जास्तीचा भाग थोडा काढून घ्यायचा आहे. तयार आहे आपला मोदक. चमच्याच्या साहाय्याने इथे मी कळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. आता आपण साच्याने मोदक कसा बनवायचा ते बघू. साच्यामध्ये सर्व साईडने दाबून असं पीठ घेऊन घ्यायचे आहे. त्यानंतर त्यात थोडे सारण टाकून वरचे तोंड बंद करून घ्यायचे आहे. मोदकाचा वरील भाग चांगला दाबून घ्यायचा आहे. आता सर्व साईड पॅक करून झाल्यानंतर आपण साच्यातून त्याला बाहेर काढून घेऊ. तुम्ही बघू शकता साच्यातील मोदक सुद्धा किती सुंदर झालेले आहे. आता आपण मोदक वाफवण्यासाठी कढईत पाणी ठेवलेले आहे आणि एका चाळणीवर मी हळदीचे पानं ठेवून त्यावर ते मोदक ठेवलेले आहेत. तुम्ही केळीचे पान सुद्धा ठेवू शकता. तयार आहे उकडीचे मोदक.